आता महत्त्वाची बातमी बारामतीतून। बारामतीत प्रतिष्ठेच्या झालेल्या माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीची चुरस चांगलीच वाढली आहे। मतमोजणी सुरू झाली आहे। अजित पवार गटाच्या पॅनलनं विजयी आघाडी देखील घेतली आहे। प्रवर्ग निहाय निकालावर नजर टाकली तर SC/ST प्रवर्गात अजित पवार गटाला 3926 मतं मिळाली आहेत। तर SC/ST प्रवर्गात तावरे गटाला 3510 मतं पडली आहेत। या प्रवर्गात अजित पवार गटाचे रतनकुमार भोसले 416 मतांनी आघाडीवर आहेत। सकाळपासून कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून रात्री 12 वाजेपर्यंत ही मतमोजणी सुरू राहील असा अंदाज वर्तवला जातोय। दरम्यान आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत अजित पवार गटाचं निळकंठेश्वर पॅनलच आघाडीवर आहे। अजित पवारांच्या या पॅनलचे 4 उमेदवार आघाडीवर आहेत, तर तावरे गटाच्या पॅनलचा 1 उमेदवार आघाडीवर आलाय। शरद पवारांच्या पॅनलला मात्र या निवडणुकीत फारसा करिश्मा दाखवता आलेला नाही। याच संदर्भात अधिक माहिती घेऊया। आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी। राहुल, काय अधिक माहिती? बघा, आता निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत यशवंत माने त्यांनी जी माहिती दिली त्याप्रमाणे पहिल्या फेरीतल्या 50% मताची मोजणी झालेली आहे। आणि जर पहिल्या फेरीतल्या 50% मताची मोजणी संध्याकाळी 6:30 वाजता झाली असेल, म्हणजे सकाळी 9ला ह्या मतमोजणीला सुरुवात झाली, तर हा निकाल आज पहाटे 4:30 ते 5 वाजेपर्यंत येईल असं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं मत आहे। आणि कुणी आक्षेप घेतला तर आणखी त्याच्यामध्ये वेळ लागू शकतो, म्हणजे इतकी काळ ही मतमोजणी सुरू आहे। आता अधिकृतपणे जी आकडेवारी आली आहे त्याप्रमाणे 4 गटामध्ये अजित पवार यांच्या पॅनलचे उमेदवार पुढे आहेत। स्वतः अजित पवार हे सोसायटी गटातनं विजयी झालेले आहेत, परंतु या मतातलं जे अंतर आहे ते इतकं मोठं नाही आहे की ते स्वतःला विजयी मानतील, कारण आणखी यातल्या 50% मताची मोजणी होणं बाकी आहे। अवैध मताचं प्रमाणसुद्धा आपण जर बघितलं तर साधारणपणे 155 पासून ते 350 पर्यंत अवैध मतं झालेली आहेत। आणि मला जर सांगितलं या लोकांनी की बरीचशी मतं ही कोरी आहेत किंवा कुणीतरी फुली मारली आहे त्याच्यावर, म्हणजे अवैध मताचा टक्कासुद्धा वाढू शकतो। शरद पवार यांच्या पॅनलला फारसं मत मिळालेलं नसलं तरीसुद्धा ह्या 2 मताच्या म्हणजे 2 पॅनलमधल्या अजित पवार आणि चंद्रकांत तावरे यांच्या पॅनलमधल्या विजयाचं गणित हे शरद पवार यांच्या पॅनलला मिळालेल्या उमेदवाराला जी मतं आहेत त्याच्यावरती अवलंबून असू शकतं असं दिसतंय। कारण या 4ही गटामध्ये की जिथे अजित पवार यांच्या पॅनलचे उमेदवार पुढे आहेत तिथे शरद पवार यांच्या उमेदवारानं चांगली मतं घेतलेली आहेत आणि त्या मताचं अंतर हे दोन्ही पॅनलमध्ये असलेल्या मताच्या अंतरा एवढं आहे। आपल्याबरोबर आता ह्यातले हे एक आघाडीवरती आहेत जे शरद पवार गट अजित पवार गटाचे आहेत, हेही एक आघाडीवरती आहेत आणि आणखीन तिसरे उमेदवार आहेत हे 1992 सालापासून ह्या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून पुढे आहेत। तुम्हा दोघांना पहिल्या फेरीमध्ये जी मताचं प्राबल्य मिळाले, अधिक मतं मिळाली, ते कशी मिळाली? या राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचा हा नीलकंठेश्वर पॅनल आहे आणि संपूर्ण साखर कारखान्यामध्ये अजितदादांचा इतका अभ्यास असणारा व्यक्तिमत्व आज तरी महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही। अशा या अभ्यासू नेतृत्वाच्या बरोबर काम करत असताना आम्ही उमेदवार कोण हे सभासदांनी पाहिलेलं दिसत नाही, तर अजितदादा पवारसाहेब यांचे खंदे समर्थक म्हणून आम्हाला हे मतदान झाले। मी ओबीसी प्रवर्गातून। नाव सांगा ना? माझं नाव नितीन वामनराव शेंडे, बारामती। मला एक सांगा की आत्तापर्यंत मिळालेली तुमची मतं त्याचं जर विश्लेषण केलं तर माळेगाव, पांढरे वगैरे ह्या भागामध्ये पण तुम्हाला मताधिक्य मिळाले की जिथे तावरे गटाचं प्राबल्य? अगदी बरोबर, अगदी बरोबर आहे। तो जो गट आहे, सांगवी असेल, माळेगाव असेल, पंधरे असेल, हे चंद्रवांना आणि रंजन काका तावरे यांचा गड मानला जातो खऱ्या अर्थाने। परंतु तिथं सुद्धा सभासदांनी अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उमेदवार कोण आहे हे पाहिलं नाही, तर एक नीलकंठेश्वर पॅनलचे कब्बशीला विजय करायचं एवढंच डोळ्यापुढे ठेवून आम्हाला एवढं चांगलं घवघवीत यश त्या पट्ट्यामध्ये दिलंय। ठीक आहे, हे ओबीसी प्रवर्गातले जे आत्ता पहिल्या फेरी अखेर विजयी होण्याच्या दिशेनं वाटचाल करत असलेले उमेदवार आहेत, अर्थात दुसरी फेरी बाकी आहे। तुम्ही जाऊ नका, आपला दुसरे उमेदवार तुमचं नाव सांगा तुम्ही? रतनकुमार साहेबराव भोसले। मी SC प्रवर्गामधून मला म्हणजे माननीय अजितदादा यांनी उमेदवारी दिलेली आहे, तरी मला पहिल्या फेरी अखेर 416 मतांची आघाडी आहे। माननीय म्हणजे सभासद बंधूंनी आणि कार्यक्षेत्रातील सर्व कामगार बंधू असतील, सभासद बंधू असतील किंवा इतर शेतकरी बंधू असतील, सर्वांनी माननीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या गटांना आघाडी मिळालेली आहे। येस। मला प्रतिस्पर्धेला किती मतं मिळाली आहेत? त्यांना ती प्रतिस्पर्धी बरेच तुम्ही पण उमेदवार आहेत?
माझे वडील आहेत. तुमच्या वडील, तुमच्या इथं काय स्थिती आहे आता? आमची अजून गटाची मोजणी काय झालेली नाही, परंतु आतापर्यंत जी राष्ट्रवादी सांगते की आम्ही आघाडीवरती दादांच्या नेतृत्वाखाली लोकांनी आमच्यावरती विश्वास टाकलाय, तसं चित्र मला दिसत नाही. लोकांनी मतदान केलंय का मतदान केलं हे संशोधनाचा विषय आहे. कारण आज महालक्ष्मी पुढं लक्ष्मीची हार झाली हे स्पष्ट दिसतंय. हे बघा, मी तुतारीकडनं आम्ही निवडणूक लढवतोय, परंतु खरंच शरद पवार साहेबांकडून येस, सर्वपक्षीय आमचा पॅनल आहे पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली. परंतु आज अण्णांनी काकांनी जी फाईट दिली ना, खरं त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. या धनशक्ती पुढं अजूनही ते झुंजतायत आणि येणाऱ्या काळात काही मतदानाचा कल आहे तो अजून का स्पष्ट झाला नाही. यांचं मत आहे तुमचा धनशक्तीचा विजय आहे, त्यांनी तर कारण पण शोधायला सांगितलं. विकासाच्या वरती विश्वास, दादांच्या नेतृत्वावरती असणारा विश्वास आणि आगामी काळामध्ये दादांनी जो शब्द दिलाय की आगामी काळामध्ये येणाऱ्या प्रत्येक वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या अग्रेसर कारखाना मी करून दाखवेन. विकासाचा शब्द दिलाय, भाव अधिक देणार. ऐका की विकासाचा मुद्दा नाही आणि ते म्हणतात दादा जे बोलतात दादांनी शब्द दिलेत, दादांनी एकही शब्द गेल्या पंचवार्षिक मध्ये दिलेला आजपर्यंत पूर्ण पाळला केला नाही, नाही. शब्द एकही पाळला नाही. असं त्यांचं मत आहे. त्यांचं मत. अहो, दादांनी शब्द तो दिलेला पूर्ण केला नाही. दादांनी त्या दिवशी खंडेश्वरीच्या कोणता देवळात शब्द मान्य दिला केलंय. होता? उदाहरणार्थ नीरा नदीच्या प्रदूषणाचा मी मुक्त करेन, नीरा नदीला, नाहीतर परत मी मत मागायला येणार नाही. तरी सुद्धा ते खंडेश्वरीच्या देवळात आलते त्या दिवशी खंडजमध्ये. आम्ही त्यांची गाडी अडवून त्यांना नारळ दिलाय आणि सांगितलं दादा वाटोळ करून कुठं चाला नदीस तुम्ही मत मागायला. त्यांनी ते मान्य केलं आणि त्यांनी हे मान्य केलं करण्यामध्ये त्यांची जी नाचकी ही संचालक मंडळाची आहे. पण असं असून सुद्धा जे मतदार आहेत सर्वसामान्य आणि तुम्ही ज्यांना म्हणत होतात म्हणजे तुतारे असेल किंवा हे तावरे गट असतील की आम्ही चांगला भाव देऊ, तरीही आता पहिल्या फेरी अखेर असं दिसतं की त्यांनी अजित पवारांवरती विश्वास दाखवलाय. मतदान महालक्ष्मी पुढं लक्ष्मीचा पराजय होत चाललाय असं थोडक्यात म्हणजे आतापर्यंत बरं का. उद्या लक्ष्मी वर पण जाऊ शकते, सत्याचा विजय होईल. मी अण्णा काकांना दोष देत नाही, चांगली फाईट दिली त्यांनी, झुंजतायत ते अजून घासून चाललंय. लक्ष्मी दामचं आहेच, घासून चाललंय. 10,000 रेट काढलाय, 10,000 रेट काढलाय, 5,000चं टोकन दिलं, 50च्या करकरीत नोटा देतात, सिरियल नंबर जुळवायचं आणि 5,000 घेऊन जायचं, दुसरा काही विषय नाही. आता हे त्यांचं म्हणणं आहे, आम्हाला याबाबत काही कल्पना नाहीये. कारण खऱ्या अर्थाने सभासद हा सुजा नाही बारामतीचा. आणि हे जे म्हणतात हे ज्या गावचे आहेत, अजून त्यांच्या मताच्या पेट्या फुटलेल्या नाहीत. तुम्ही मताच्या पेट्या फुटल्यानंतर बघा, हे म्हणतात त्याच्या उलट चित्र. पत्रकारांना पण विचारायचं आहे, इकडे पुढे या जरा उमेदवार आहेत. थोडंसं. नाही, हा तुम्ही उमेदवार आहेत. आता उमेदवारांना मी पुढच्या याच्यात पट्ट्यात विचारेन. पुढे यायचं, आत्ता ज्या पद्धतीचा ट्रेंड आहे तोच पुढे कायम राहील की त्याच्यामध्ये काही बदल होऊ शकतो? माळेगावचं सर गेल्या 5 वर्षातलं जर 5 वर्षापूर्वीची निवडणूक पाहिली तर त्या निवडणुकीत साधारणपणे 100, 50, 10, 20 अशा स्वरूपाचंच तसंच दिसतंय. हा, आता तशा स्वरूपात चित्र दिसते. एकंदरीत ट्रेंड असा दिसतोय की नीलकंठेश्वर पॅनलची आघाडी दिसते. परंतु सांगवीमध्ये जर मतदान कमी पडलं, कसं आहे, असं बोललं जातं की सांगवीमध्ये चंद्रराव तावरेंचं मोठं प्राबल्य आहे. तर सांगवीच्या गटामध्ये ज्याला आघाडी मिळेल आणि जर तो नीलकंठेश्वर पॅनलची आघाडी मिळेल तर ती आघाडी टिकून राहील. आता अर्थात ही 400-500 मतांची आघाडी आहे का, तर इथल्या निवडणुकीच्या तुलनेत ती जास्त आहे. त्याचं कारण असं की गेल्या पंचवार्षिक किंवा त्याच्या आधीच्या पंचवार्षिकला जर पाहिलं तर इथं फार घासून निवडणुका होतात आणि ते दरवेळची आहे. अजित पवार सातत्यानं 8 दिवस का थांबले, त्याला तेच कारण आहे की विधानसभेची निवडणूक लोक वेगळी मानतात, लोकसभेची निवडणूक वेगळी मानतात आणि कारखान्याची निवडणूक वेगळी मानतात. एकच मतदार आहे. ते लक्ष्मी दर्शनाची गोष्ट प्रत्येक जण जे बोलते ते बरोबर आहे. हा, ते दोन्ही पॅनलने वाटलेले आहेत. असं काही नाही की एका पॅनलने वाटले, असं काही नाही. आणि काही उमेदवारांनी स्वतःच्या मताने सुद्धा वाटलेले आहेत की आपलं एक लक्षात घ्या, ऑस्ट्रेलियावरून मतदार येतो, त्याची इव्हनच तिकडे काढली जातात किंवा अगदी पालखीत असेल, वारीत असेल, प्रत्येक जण या ठिकाणी चुरशीची निवडणूक असल्यामुळं आपल्या हक्काचा मतदार आणण्यासाठी त्यांनी ती आटापेटा केलेला आहे. माळेगावची निवडणूक ही अशाच आटापेटाची एक लढाई. आता मग 2 प्रश्नाची उत्तर आपल्या प्रेक्षकांना द्या की हा ट्रेंड बदलू शकतो का? हां, काही जरा कसं आहे की जे इतर हे नितीन कुमार शेंडे किंवा रतनकुमार भोसले यांची जे आहेत तो ट्रेंड कायम राहील कदाचित. परंतु जो सर्वसाधारण गटातला जो ट्रेंड आहे तो बदलू शकतो. त्याचं कारण असं प्रचंड प्रमाणात क्रॉस वोटिंग याच कारखान्याच्या कार्यक्षेत्रात होतं की आता मी छत्रपती कारखान्याची बघतो, सोमेश्वर कारखान्याची बघतो, इतर कुठल्या कारखान्याची बघतो, त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त क्रॉस वोटिंग हे फक्त माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रात दिसतं. जातीवरती मला जरा तिन्ही पत्रकारांना एक मुद्दा विचारायचा आहे, हा ट्रेंड बदलू शकतो का आता जो दिसतोय तो? आत्ता जो ट्रेंड दिसतोय याच्यामध्ये मेजॉरिटीन जास्त बदल होईल असं मला वाटत नाही. त्याचे कारण असे आहेत की कास्ट फॅक्टर झालेलं आहे हे लक्षात. जातीवर पण निवडणूक. त्याचं कारण सांगतो की ज्या 2 महिला आहेत कोकरे नावाच्या, तर यांचा जो पाहुण्या रावळ्यांचा गोतावळा आहे याच्यातून ह्या दोन्ही कोकरे महिलांनाच जास्तीचं मतदान झालेलं दिसतं. त्याच्यामुळं सहकार बचावची एक महिला एक आघाडीवरती दिसते. दुसरी गोष्ट अशी आहे की बालेकिल्ला आहे तो रंजन तावरेंचा माळेगाव, त्याच्यामध्येच रंजन तावरे
पाठीमागं दिसतात. आता त्यांना लीड मिळण्याची अपेक्षा कुठली आहे तर सांगवी गटातून. सांगवी गटातून जर त्यांना मोठ्या प्रमाणावरती लीड मिळालं तर ते कव्हर होऊ शकतं. तशी होण्याची शक्यता आहे का? सांगवी गटातून त्यांना थोडंफार जरी लीड मिळालं तरी ते बारामती गटामध्ये टिकेल का हा महत्वाचा पण भाग आहे. आणखीन एक मी आता जो पहिल्या फेरीचा निकाल आलाय त्यातनं मला असं लक्षात आलं की शरद पवार यांच्या गटाला जी काही मतं मिळाली आहेत ती दोन्ही गटातलं जे मताधिक्याचं प्रमाण आहे त्याच्यापेक्षा काही प्रमाणात जास्त आहे ती, म्हणजे त्याचा फटका तावरेंच्या गटाला बसताना दिसतोय. तावरेंच्या गटाला बसलाय असं म्हणता येणार नाही. त्याचं कारण असं की जे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत ते उमेदवार गेल्या वेळेस हे अजित पवारांचे मतदार होते, काही प्रचार प्रमुख होते. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे हे मतदार गेल्या वेळेस अजित पवारांचेच मतदार होते. मग त्यांनी जे काही मतदान त्यांच्या पाहुण्यांचं घेतलं असेल, जे काही 100-200च्या आकड्यात आहे ते उलट अजित पवारांच्याच गटाचं असू शकतं मेजॉरिटीनं. म्हणजे 70% अजित पवारांना त्याचा तोटा झालेला असतो आणि 30% मात्र तावरे गटाला त्याचा फटका बसलेला. एक आपल्या प्रेक्षकांसाठी म्हणून आपण तर लाईव्ह आहोत तर एक आकडेवारी बघा. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या महिला राखीव गटातला निकाल काय सांगतो. किटलीला मिळाली 2022 मतं, तुतारीला मिळाली 461 मतं आणि कब्बशीला मिळालेली आहे 2161 मतं. म्हणजे ह्यातल्या दोन्ही गटाच्या फरकाचा जो भाग आहे दोन्ही एक महिला ही तावरे गटाची पण विजयी होताना दिसते आणि दुसरीकडे अजित पवार गटाची विजयी म्हणण्यापेक्षा पुढे आहे. पण तोच मुद्दा आहे की तुतारीचं जे मताधिक्य आहे जे काही त्यांना मतं मिळाली ते दोन्ही गटाच्या मधल्या अंतरातली एवढी त्याच्यापेक्षा जास्त आहे. नाही त्या तफावत दिसते की सर तुम्हाला. तफावत अशी आहे की कोकरे नाव असल्यामुळे एखाद्या वेळेस मत देताना पण आता हा जो ट्रेंड आहे तो बदलू शकतो का? हा बदलू शकतो. जर उमेदवार आणि लोकांच्या मनात बसलेली जे व्यक्ती त्यांनी जर मनाव घेतलं तर ही ट्रेंड सहज बदलू शकतो. बरं, मी 3 पत्रकारांना एक प्रश्न विचारू नंतर मी ह्यांच्याकडे येईन. हे दोघंही रिझर्व्ह कॅटेगरीतले उमेदवार आहेत बरोबर. तीन रिझर्व्ह कॅटेगरीतले उमेदवार आहेत. तीनही ठिकाणी अजित पवारच्या उमेदवारांना पुढाकार मिळण्याचं कारण काय? एक मुद्दा अजून एकदा फक्त सांगतो की तुतारीच्या उमेदवाराचा फटका बसला का तर ज्यावेळी शरद पवार आणि अजित पवारांचे पक्ष वेगळे झाले त्यावेळी मुळात अजित पवारांच्या पक्षाचे जे स्थानिक कार्यकर्ते त्यांच्या विरोधात त्यामुळे ते गेल्या वेळी जरी अजित पवारांनाच मिळाली असती मतं. ही मतं अजित पवारांना नाही, ह्या मतं चंद्रराव तावरेंच्या पॅनलला मिळाली आणि तो फटका चंद्रराव तावरेंना बसलेला आहे त्यांच्या पॅनलला. हा जो नाराज होती जी अजित शरद पवारांच्या सहानुभूतीदार असलेली आणि अजित पवारवरती नाराज होती ती मतं तावरेंना मिळाली असती. जर पॅनल उभा राहिला नसता तर तो सरळ की चंद्रराव तावरेंच्या पॅनलला मिळाली असती. पण त्यामुळे तो फटका तिथं बसताना दिसतो. जशी मतं वाढतील तेवढा फटका तो सहकारबाच्या पॅनलला म्हणजे चंद्रराव अण्णांच्या पॅनलला बसू शकतो असं एक चित्र आहे आताचं. आणि आता जे तुम्ही म्हणालात की या 3 कॅटेगरीचं काय हे ते तर त्या 3 कॅटेगरी बरं बाकीच्या कारखान्यांचं तुम्ही बघितलं तर पॅनल टू पॅनल मतदान असतं. इथं पॅनल क्रॉस शूटिंग होतं आणि ही वेगळीच पद्धत आहे. म्हणजे बऱ्याच वेळा 20-20 हजार मतदान आहे पण ते क्रॉस शूटिंग होतं आणि ह्याची भीती अजित पवारांपासून चंद्रराव तावरेंपर्यंत सगळ्यांना होती म्हणून ते पॅनलचा आग्रह करत होते. आता इतर कॅटेगरीमध्ये मतदानाचं जास्त आग्रह धरत म्हणजे जास्त लक्ष देत नाहीत. त्यांचं लक्ष असतं जनरल कॅटेगरीकडे. जनरल कॅटेगरीमध्ये इथं जे सर म्हणले तसं मराठा आणि धनगर ह्या म्हणजे जास्त मतदान दोन कास्ट आहे आणि त्यामुळे तो जातीचा जो फॅक्टर आहे तो इथं दिसतोच. जसं की आता आपण पाहिलं की महिला प्रवर्गात 2 वेगवेगळ्या पॅनलच्या उमेदवार आघाडीवर आहेत तर ती आघाडी कायम राहील का नाही माहीत नाही परंतु त्या दोघे आघाडीवर आहेत. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक तावरे खलाटे कोकरे आठवडे हे प्रत्येक वेळी निवडणुकीच्या प्रचारात सुरू होतं आणि ते का म्हणून तर दरवेळी पंचवार्षिक निवडणुकीमध्ये हा फटका बघायला पण ठीक आहे. म्हणजे यांनी मांडलेला मुद्दा बरोबर आहे ना की जी मतं तावरेंना मिळाली असती ती पुन्हा तुतारीकडे गेली. नाही मी त्या मुद्द्याला हे होत नाही कारण उमेदवार जर आपण आता पाहिले ना तर त्या उमेदवारांची पाठीमागच्या वेळेची भूमिका जी होती ते अजित पवारांच्या बाजूने होते. म्हणजे आता पक्ष फुटले. आता पक्ष जरी फुटले असते समजा पॅनल नसतं पडलं तर ह्या लोकांनी पवार म्हणून मतदान केलं असतं. आता जर तुम्ही बघितलं की अजित पवारांनी सगळ्या इलेक्शनमध्ये एक सांगितलं की हे 20ही उमेदवार नाहीत मी उमेदवार आहे माझ्याकडे बघून मतदान करा. कारण ते तसं नसते म्हणाले तर त्यांच्याच उमेदवारांनी आपापसातली उमेदवारी पाडली असते. याचाच अर्थ तो होता की त्यांना सरळ सांगायचं होतं की तुम्ही माझ्याकडे बघून मतदान करा. आणि मी अगदी क्लिअर सांगतो हे त्यांच्या उमेदवारांनाही मान्य असेल की याच्यातल्या बहुतांश मतदारांनी अगदी 50% मतदारांनी अजित पवारांकडे बघून मतदान केलं. आणि हे या निवडणुकीतल्या ह्या प्रत्येक अपडेट्सकडे आपलं लक्ष आहे.
खूप बारकाईनं ह्या निवडणुकीच्या निकालाकडे का बघतोय महाराष्ट्र? कारण स्वतः अजित पवार हे असं म्हणालेत की मला चेअरमन करा आणि त्यासाठी मी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये. फार चुरशीची झाली आहे ही निवडणूक आणि लक्ष्मी दर्शनाची तर बरीच चर्चा आहे इथे. नक्की. आणि या चुरशीच्या आणि तितक्याच प्रतिष्ठेच्या निवडणुकीच्या मतमोजणीचा हा सविस्तर आढावा घेतल्याबद्दल, या सविस्तर चर्चेबद्दल राहुल तुम्हाला खूप खूप धन्यवाद.